नमस्कार मित्रांनो, द जी.के. झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. स्पर्धा परीक्षेसाठी सामान्य ज्ञान या विषयावर काही महत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान राजस्थान या राज्यात आहे. कॉटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशात आहे? कॉटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी इक्वाडोर या देशात आहे. मोर्ले-मिंटो संबंधी सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा आहे? मोर्ले-मिंटो संबंधी सुधारणा कायदा 1909 या वर्षाचा आहे. बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? बुडापेस्ट हंगेरी या देशाची राजधानी आहे. अनातोलियाचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे? अनातोलियाचे पठार तुर्कस्तान या देशात आहे. हबनटोटा हे बंदर खालीलपैकी कोणत्या देशात आहे? हबनटोटा हे बंदर श्रीलंका या देशात आहे. मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक आर.के. नारायण हे आहेत. मोसाद हे गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणत्या देशाची आहे? मोसाद हे गुप्तहेर संस्था इस्रायल या देशाची आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील जिल्ह्यांची संख्या किती होती? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील जिल्ह्यांची संख्या 640 एवढी होती. इराण या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? इराण या देशाची राजधानी तेहरान हे आहेत. मराठीमधील गाजलेली हिंदू ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? मराठीमधील गाजलेली हिंदू ही कादंबरी भालचंद्र नेमाडे यांची आहे. गोलपिठा हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? गोलपिठा हा कविता संग्रह नामदेव ढसाळ यांचे आहे. वाघांची गणना दर किती वर्षांनी केली जाते? वाघांची गणना दर 4 वर्षांनी केली जाते. पुलिकत भारतातील महत्त्वाचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पुलिकत भारतातील महत्त्वाचे सरोवर आंध्र प्रदेश या राज्यात आहे. महाराष्ट्रातील दगडी कोळशाच्या प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? महाराष्ट्रातील दगडी कोळशाच्या प्रामुख्याने औष्णिक विद्युत ऊर्जा यासाठी वापर केला जातो. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती? महाराष्ट्राच्या सातारा या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती. कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? बँगलोर या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते. 0 माईल स्थान खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? 0 माईल स्थान नागपूर या शहरामध्ये आहे. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 या वर्षी झाली. खालीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश मसाल्याचे पदार्थ यांच्यामध्ये होत नाही? तंबाखू ह्या पिकाचा समावेश मसाल्याचे पदार्थ यामध्ये समावेश होत नाही. श्रीरामपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी
प्रसिद्ध आहे? श्रीरामपूर हे ठिकाण मोसंबी या फळासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रामध्ये डोलोमाइट या खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये डोलोमाइट या खनिजाचे साठे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट NARI ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे? नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था पुणे या ठिकाणी आहे. उपग्रह दळणवळण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी या ठिकाणी आहे. अलिबाग हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे? अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. पानझडी वृक्षाची अरण्य महाराष्ट्रामध्ये मुख्यतः कोठे आढळतात? पानझडी वृक्षाची अरण्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यतः विदर्भ या ठिकाणी आढळतात. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम खालीलपैकी मुंबई या ठिकाणी आहे. भीरा जलप्रवाह हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? भीरा जलप्रवाह हा जलविद्युत प्रकल्प रायगड या जिल्ह्यात आहे. फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यामध्ये पुणे या ठिकाणी आहे. तोतलाडोह धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तोतलाडोह धरण नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. दौलताबाद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? दौलताबाद हे ठिकाण सीताफळ या फळासाठी प्रसिद्ध आहे. लेण्याद्री येथील गिरिजात्मक अष्टविनायक गणपतीचे मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लेण्याद्री येथील गिरिजात्मक अष्टविनायक गणपतीचे मंदिर पुणे जिल्ह्यामध्ये आहे. टिपेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा.